आणि 10 दिवस मनोभावे आराधना केल्यानंतर लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी पुण्यनगरी सुद्धा सज्ज झालेली आहे। नैसर्गिक विसर्जन स्थळांच्या शिवाय पालिकेकडून या ठिकाणी कृत्रिम तलाव सुद्धा उभारण्यात येत आहेत। यंदा पुणेकरांनी गणपती विसर्जनादरम्यान पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतल्याचं दिसतंय। गेल्या वर्षीप्रमाणे यंदा देखील मानाच्या गणपतींचं नदीऐवजी हौदातच विसर्जन केलं जाणार आहे। तसंच जलप्रदूषण टाळण्यासाठी गणेश भक्तांना अमोनियम बायकार्बोनेटचं वाटप करण्यात येत आहे। गणपती विसर्जनासाठी पुणे महापालिकेनं खूप मोठी तयारी यंदाच्या वर्षी केलेली दिसते। याचा आढावा घेतलेला आहे आमची प्रतिनिधी भक्ती बिसुरेनं। उद्या सुरू होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीसाठीची पुणे महापालिकेची तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली पाहायला मिळते। नदी काठाचा हा सगळा परिसर पुणे शहरालगतचा आपण आता पाहतोय आणि कृत्रिम हौद जे आहेत ते तयार करण्यात आलेले आहेत। या ठिकाणी विसर्जनाच्या दरम्यान होणारी गर्दी आणि गोंधळ विचारात घेऊन कुठलाही अपघात कुठलीही दुर्दैवी घटना घडू नये यासाठी आपत्ती व्यवस्थापन दल जे आहे ते तैनात करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर अग्निशामक दलाचे जवान आणि जे कर्मचारी आहेत त्यांना या ठिकाणी तैनात केलं जाणार आहे। एकूणच उद्याचा विसर्जन मिरवणुकीचा सोहळा जो आहे तो सुरक्षितपणे व्हावा आणि त्याचबरोबर पर्यावरणाची सुद्धा कोणतीही हानी या सगळ्या दरम्यान होऊ नये यासाठी पुणे महापालिका प्रशासन आणि व्यवस्था यांच्याकडून पूर्ण तयारी करण्यात आली आहे। कॅमेरामन विजय राऊतसह भक्ती बिसुरे, एबीपी माझा, पुणे।